नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जी.के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. वेळ न दवडता आपण डायरेक्ट लेक्चरला सुरू करूया. महत्त्वाच्या घडामोडी बघूया आपण. महाराष्ट्राचा पहिला डिजिटल हेरिटेज ऑडिओ सेल्फ गाइडेड किल्ला कोणता बनला आहे? तर लोहगड हा महाराष्ट्राचा पहिला डिजिटल सेल्फ गाइडेड किल्ला बनलेला आहे. आणि डिजिटल हेरिटेज ऑडिओ सेल्फ गाइडेड किल्ला म्हणजे काय? पर्यटक आता QR कोड स्कॅन करून हेडफोनद्वारे किल्ल्याचा इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ऐकू शकतात. किती भाषेत? तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषेत किल्ल्याचा इतिहास ऐकू शकतात QR कोड स्कॅन करून. हा उपक्रम कोणामार्फत राबवला गेला? तर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई शाखेद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि 25 संरक्षित स्मारकांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट आहे. आता परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण हा लोहगड किल्ला कुठे आहे? तर लोणावळा जवळ लोहगड किल्ला आहे. लोहगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे? जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली लूट 1664 मध्ये केली होती, त्यावेळी तो जो खजिना लुटला होता तो याच लोहगडावर ठेवण्यात आला होता. आणि लोहगडाची उंची किती आहे? तर 3400 फूट अशी या लोहगडाची उंची आहे. चला आता पुढची न्यूज बघूया. आठवा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आसाम. आसाम हे राज्य देशातील 8वा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले. केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच आसामने 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे. 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे? तर 1 जानेवारी 2026 पासून. म्हणून आसाम हे देशातील असं पहिलं राज्य ठरलंय ज्याने 8वा वेतन आयोग स्थापन केलेला आहे. आणि या आसामच्या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर सुभाष दास हे आसामच्या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत. आता वेतन आयोग याबद्दल महत्त्वाचं बघूया. राष्ट्रीय 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रंजना प्रकाश देसाई या राष्ट्रीय 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे सुभाष दास आहेत, हे आसामच्या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर राष्ट्रीय 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. पहिला वेतन आयोग कधी स्थापन झाला होता? तर 1946 मध्ये. पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन झाला होता. आणि पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? श्रीनिवास वर्धाचार्य हे पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 7वा वेतन आयोग 2016 साली लागू झाला होता. आणि 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? A.K. माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. चला आता पुढची न्यूज बघूया. युरो चलन स्वीकारणारा 21वा देश कोणता बनला? तर बल्गेरिया हा युरो चलन स्वीकारणारा 21वा देश ठरला आहे. 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरियाने आपले पूर्वीचे लेव चलन सोडून युरोचा अधिकृतपणे स्वीकार केलेला आहे. आता बल्गेरियाची राजधानी काय? सोफिया ही बल्गेरियाची राजधानी आहे. आणि बल्गेरियाचं पूर्वीचं चलन होतं लेव. लेव हे बल्गेरियाचं पूर्वीचं चलन होतं. आणि युरो चलन स्वीकारणारा 20वा देश कोणता आहे? तर क्रोएशिया हा 20वा देश होता. आणि आता बल्गेरिया हा युरो चलन स्वीकारणारा 21वा देश ठरलेला आहे. युरोपियन युनियन याबद्दल बघूया. युरोपियन युनियनची स्थापना कधी? 1957 मध्ये झाली होती रोम कराराद्वारे. युरोपियन युनियनची स्थापना रोम कराराद्वारे झालेली आहे 1957 ला. आणि युरोपियन युनियनचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे युरोपियन युनियनचं मुख्यालय आहे.
युरोपियन युनियनमध्ये किती सदस्य आहेत? तर ब्रिटनच्या एक्झिट नंतर आता सध्या युरोपियन युनियनमध्ये 27 सदस्य देश आहेत. महत्त्वाचे करार कोणते आहेत? तर मॉन्ट्रीज करार 1992 मध्ये हा सदस्य बनण्यासाठी आहे. म्हणजे जर युरोपियन युनियनचा सदस्य बनायचा असेल तर तो 1992च्या मॉन्ट्रीज करारानुसार बनेल. आणि जर युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं असेल तर लिस्बन करारानुसार युरोपियन युनियनमधून एक्झिट घेता येईल. आणि ब्रिटन हा लिस्बन करारानुसार बाहेर पडलेला आहे. आता पुढची न्यूज बघूया. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनु गर्ग यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनु गर्ग या 1991च्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी 1 जानेवारी 2024 पासून ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. आता इतर राज्यातील पहिल्या महिला मुख्य सचिव कोण कोण बघूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. त्यानंतर उत्तराखंडमध्ये पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या? तर राधा रतुडी या उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. आणि यापूर्वी 2014 मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या? तर सुषमा स्वराज या 2014 मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. आता UPSCचं कलम किती आहे? UPSCचं कलम 315 आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 315 हे UPSCशी आणि MPSCशी संबंधित आहे. आणि सध्या UPSCचे अध्यक्ष कोण आहेत? अजय कुमार हे सध्या UPSCचे अध्यक्ष आहेत. आता पुढची न्यूज बघूया. डिसेंबर 2025 रोजी दक्षिण ध्रुवावर स्कीइंग आणि ट्रेकिंग करून पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण महिला कोण ठरली? तर काम्या कार्तिकेयन. ही काम्या कार्तिकेयन या 27 डिसेंबर 2015 रोजी दक्षिण ध्रुवावर 115 किलोमीटर स्कीइंग आणि ट्रेकिंग करून पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. आणि काम्या कार्तिकेयन या म्हणजे कोणत्या राज्याच्या आहेत? काम्या कार्तिकेयन या महाराष्ट्रातील मुंबई येथील रहिवासी आहेत. महत्त्वाचं बघूया यांच्याबद्दल. काम्या कार्तिकेयन यांनी वयाच्या 17व्या वर्षी 2024 साली वयाच्या 17व्या वर्षी 7ही खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेली आहेत. कोण? काम्या कार्तिकेयन यांनी. आणि काम्या कार्तिकेयन या मूळच्या महाराष्ट्रातील मुंबईच्या आहेत. आता पुढची न्यूज. आजच्या सत्रातील महत्त्वाचे मुद्दे बघूया. आता आपण पण काय काय बघितलं ते. देशातील पहिला डिजिटल हेरिटेज किल्ला कोणता म्हणला? तर लोहगड हा देशातील पहिला डिजिटल हेरिटेज किल्ला बनलेला आहे. आणि युरो चलन स्वीकारणारा 21वा देश कोणता म्हणला? तर बल्गेरिया हा युरो चलन स्वीकारणारा 21वा देश बनलेला आहे. 2025 मध्ये 166 वाघांचा मृत्यू झालाय आणि सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात झालेला आहे. किती? 55. आसामच्या 8व्या वेतन आयोगाची स्थापना करणारा पहिला राज्य कोणतं ठरलंय? तर आसाम. आसाम हे 8वा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले. आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे सर्वात तरुण भारतीय कोण? तर काम्या कार्तिकेयन या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय ठरली. जर तुम्हाला या चालू घडामोडीचं लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.